तू चालली. हॅलो भाचे बा. हां हां मीच मामाच बोलतोय. बोला मामा. बोला. काय चाललंय? झाली का लग्नाची तयारी? हां लग्नाची तयारी झाली का? काय काय राहिलं घ्यायचं सामान? हां कपडे आलेत आणि मंडपाले पण सांगितलेत. डीजे पण बुक केलाय आणि फोटोवाले पण बुक केले. बर 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 बर. आता फक्त 2-4 कामं बाकी आहेत महत्वाचे. बर 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 बर. आणि काय बाकी राहिलं म्हणतो मी? तुझा मुलगा काय करतो? त्याला काही कामं सांगायची की नाही? अहो मामा, त्यांनीच तर सर्व कामे केली. माझं ऑपरेशन जेव्हापासून झालं तेव्हापासून माझा मुलगाच कामं करतो. तो आमच्या घरचा करता आहे ना. अहो तो आहे म्हणून माझं घर आहे. बरं बरं. काही मदत लागली तर मला फोन करून सांग. आणि हे बघ, ते सोनूला माझ्याकडे पाठव, म्हणजे मी त्याला सर्व समजून सांगतो. बरं का? बरं मामा, सांगेन ठेवू मग. बरं मामा, येतो आम्ही. राणी काय तू मेहंदी लावली कोणाला तरी बोलव. बरं येते बोलवते. सोनू, ए सोनू, बोला बाबा. अरे पाणी घे बेटा. कुठल्या पत्रिका वाटायच्या बाकी राहिल्या? अरे हो, त्या औरंगाबादच्या पाहुण्याच्या बाकी आहेत. मी नेऊन देतो. पण एसटीने जातात गाडीने जातात? गाडीवर जातो. गाडीवर जातो. अरे जरा सांभाळून जा मग. हो ठीक आहे. हा नेऊन देते. ठीक. जा मग सांभाळून जा. ठीक आहे. अरे दादा तू औरंगाबादला चालला ना? हो. ताईला पण येते वेळेस घेऊन या. खायला कशाला? तुझ्या नवऱ्याला सांगतो ना. अरे अरे थांबा. अरे 2 दिवसात तुम्ही एकमेकापासून बाजून होणार आहात. हा, आणि तुम्ही अशी मस्ती करू नका. येतो. असं रडू नका. पोरगी जाण्याचा काय झालं रडायला? पोरगी परकी होण्याचा विचार केला वाटतं. अहो पण एक गेली तर दुसरी येईल सुद्धा. नका ना रडू असं.
शांत व्हा ना आता, कशाला रडताय? राणीचं लग्न झाल्यानंतर हा, सोनंचे लग्न करून टाकू असं का? आणि मस्त शेतात जाऊन राहू. नाही बाई, मला तर सासूचा रुबाब गाजवायचा आहे. आणि तुम्ही म्हणता शेतात जाऊन राहू. गाजव गाजव, खट्ट्याळ सासू कुठली. आचार्याला फोन लावा, स्वयंपाकाचं काय झालं ते, काय झालं म्हणावं. ठीक आहे, लावतो मी. काय बाई तुमचं. नमस्कार पाटील. हां नमस्कार नमस्कार. कसं आहे? काय चाललं? बस एकदम मजेत, काय आनंद म्हणजे आहे. शेतीविषयी शेती चांगली, सर्व काही चांगलं आहे. यंदा चांगलं आहे सर्व. एकदम पीक पाणी एकदम छान आहे. हा. काही काळजी करायची नाही, काय नाही. तुम्ही हे भगवंताची मेहरबानी. हा. म्हणून तुम्हाला नमस्कार घातला. बरं बरं बरं. नमस्कार नमस्कार. हा, नमस्कार. बसा बसा बसा. अरे सोनू, बरं झालं तू आलास. मी आता तुझ्या पप्पाला फोन केला होता, त्यांनी सांगितलं की सोनू बाहेर गेलेला आहे म्हणून. बरं झालं तू आलास. बोला बाबा, काय काम होतं? अरे आपलं हिचं राणीचं लग्न आहे ना, आणि त्या लग्नाच्या काही पत्रिका वाटल्यात, काही वाटायच्या राहिल्यात. तर मला एक सांगायचं आहे की तुझ्या आत्याचा जो नवरा आहे ना, त्याला पत्रिका मिळालेली नाही, आणि पत्रिका न मिळाल्यामुळे तो पाहुणा रुसून बसला आहे, आणि म्हणून त्यांच्या घरी तू स्वतः जाऊन त्यांना पत्रिका देऊन ये. हो बाबा, मला पप्पानी फोन केला होता, मी त्यांच्याकडे जातो. ते म्हणले कोणत्या पाहुण्याची पत्रिका विसरली ते नेऊन दे. बरं बरं, जाऊन ये. सोनू बाळा, मला गाडी चालवता आली असती तर मी नक्कीच तुला मदत केली असती, परंतु मला गाडी चालवता येत नाही. एवढं काम तूच कर, आणि तुझ्या आत्याच्या नवऱ्याला ती लग्नपत्रिका देऊन ये. जाऊ दे ना बाबा, मी 3-4 घंट्यात जाऊन येतो, पत्रिका देऊ. सोनू बाळा, सांभाळून जा आणि लवकर घरी परत या. ठीक आहे, हां येतो बाबा. जा. बरं पाटील साहेब, येतो मी. हां, आणि पत्रिका मिळाली की अवश्य या लग्नाला. या, लग्नाला. नमस्कार. नमस्कार. एम्बुलेंस लेके आओ.
सोनू, अरे माझ्या सोन्या, हे, काय झालंय सोन्या, सोन्या, सोनू, काय अहो काय झालं? काहून रडता तुम्ही? अहो काय झालं तुम्हाला? सांगा आपला ना सोनू, काय? अरे सोन्या, अहो शांत बसा.